अरे का फटाका आहे रे बाप, एक्कावन्न एक. आज पाय ना कितले फटाके घेतो मी. अरे पुऱ्या गावामध्ये फक्त अनुष पाटीलचे फटाके बुट्टीन, कोणाचेच नाही फुटणार. अरे पा रे भाऊ, सद्दाम केवढा मोठा आहे रे बापा. का रे ओ पिंट्या, का रे ते रिक्षाचे पैसे कोण देईन? तू देशील ना, कोण दिन आहे? माझ्या घरी का 35% वाय चाललाय का की मी बी देऊ तू रिक्षाचे पैसे तर? अरे यारा, इथलं तर करता रे माझ्यासाठी, दिवाळी आहे ना रे भाऊ. चाल चाल ठीक आहे, जास्त नको हे करू. हे पाय रे नाम्या, 007 लय बेकार फुटतो बरा. अरे जाय रे घरी, मागच्या वर्षी हाताला फोडालता म्हणतं त्याले काही न झालतं मला. अरे कितला फेकतोय रे बुवा. जर कोणा तिसऱ्या गल्लीमध्ये जर सुनसुंदरी चटवली ना, तर चड्डीमध्ये मुतून देतो आणि म्हणे हातावर फोडला म्हणे. अरे हा पाय रे भाऊ, अरे वरते जातो रे हा. सरक सरक पाहू दे बरं मले. अरे नाही रे, कुडी वरती जाईन तो, तडल्या तडी फुटतो तो. फटाफट फट 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 असा आवाज येतो त्याचा. आवाजाचं लय नॉलेज आहे तुला, कसे फुटतात येत? अरे बसे हे भाऊ, काय बी बोलतो तू. अरे या दुकानाचा मालक कोण आहे रे भाऊ, की लावारी सोड टाकलाय? अरे का रे कमजोर आहे हो, इकडे या रे. अरे तो आहे रे मालक. हा बोला, काय पाहिजे तुम्हाला? पावशेर चिवडा, पावशेर मुंगची डाळ आणि अर्धा किलो भाकरवडी देऊन दे. आणि 3 पावशेर चकल्या बी देऊन देतो चांगल्या मधल्या. का रे जास्त शहाणा चालतोय का रे तू? का रे, सुरुवात तर तूनच केली ना रे. तुला फटाक्याचं दुकान दिसत नाही काय? का बाई चढतोय? मग काय पाहिजे तुम्हाला तर? हाऊ रे बापा, पाय पडू का रे, तू या गलती झाली रे मायाकन. तुम्हाला जे लागीन तर माल उचलून घ्या, काउंटर जो आहे बिल करायला. अरे बापरे, 007 सद्दाम. सर आवडला का तुम्हाला हा फटाका? अरे मग रे भाऊ, अरे लय बेकार फुटतो रे हा. आणि का हो हे राकेट? अरे ठेव रे, त्याला खाले लय बेकार आहे रे भोते. अरे मला घरी फोडायला गुंदा नाही ना बाई भोते. अरे ठेवून रे बापा, त्याला खाले तो लय बेकार फुटतो नाना. कस काय बे, तुला फोडून पाहिलाय का? एकदा मन त्याले राखेलच्या बाटलीत लावलता बापा, तो गेला तर सरी वरते न रिवर्स आला बोन मा गाण मध्ये फुटून गव्वा. काही पडून गेली. हा तू लय गोरी आहे ना मग. सीधा बोलतो रे, नाही तर 2.5 लाख लावून टाकीन पुरा फटाकायले मी. अरे हिम्मत असेल तर लावून दाखव रे. असं का बेटा, थांब जरा. पाय रे खाले राकेटले. ओ बो नाही रे, सॉरी रे घेऊन जा रे बो, राकेटचा पाकिट घेऊन जा माझ्याकडून. सॉरी. अरे कितला बेकार माणूस आहे रे भो तू. अरे मग खालचे गोटे तोंडात येऊन गेले त्यांना नाव. जळगाव वाले है भैया, नान में मत लगना, फाट डालते हो. हाऊ रे राजा हो, हाऊ रे बापा. आलाय दिसतोय मला खतरनाक वाला. अरे बापरे, अनार आहे रे भाऊ हे. हाव मस्त आहे, घेऊन घ्या 2 पेट्या. 2 पेट्या आणि कुडी फोडू त्याला माझ्या गांडावर. अरे का पाप आहे रे बापा, दुकान टाकणं बी फटाकायचं. अरे रे भाऊ, तडतडी सुनसुंदरी. अरे तू का बा हातपा लावतोय रे, सामान आईले रिकामी काही होऊन जाईन ना गडबडी. का रे, मी सामान घेऊ नका रे, मग तू दुकान काय झाक मारायला खोललाय का रे? तो तुझा मोठा भाऊ सामान घेतोय ना, मग तू का बा हातपाय ताणतोय इथले? अरे कोण मोठा भाऊ आणि कोणाचा? त्यो पाय माया हाता मागे उभा आहे तो माणूस. अरे त्याला मी घेऊन आलाय फटाके घ्यायला, तो नेलाय मला. ते काय बी असो, तो माणूस घेतो ना फटाके, तू सीधा उभा राह. अरे आग लाव रे तुझ्या फटाक्याला, घेणे रे तू अजून फटाके, दुसरीकडून घेतो फटाके मी. आव साली इज्जत गिज्जत आहे की नाही आपली? काय बनतो तो भामट्या, हात नको लावू म्हणे. या लेकच्या टुक्कार जाऊ साली यायचे तर. पाहो काय दिवस आले, मोठ्या माणसाची इज्जत बी ठेवताना आजकालचे पोरं. अरे बापरे रे भाऊ, चक्रिया. हाव सेठ मस्त आहे, ते घेऊन घ्या 5 पाकिट. हाव पुरं दुकानच घेऊन टाकतो ना, भला करतो तुया. अरे काय बापा, दिवाळी आहे, उडल पाहिजे पैसे. दिवाळी सण आहे आपला. हा सामान काढलाय, माराचं बिल यायचं. बाप्पा रे, काय सावटा सामान काढलाय रे भाऊ तू न. बाप्पा रे, एक सद्दाम, एक चक्री, एक अनार. वा रे वा गिराईक, लय मोठा माणूस दिसतोय रे तू मला. अरे मग हो, अरे आपलं नाव लय मोठा आहे. आपल्याला गावातले हरेक लोक वैकता, लहानापासून मोठ्या लोक पुरे टोटल वैकता आपल्याला. दादा आता आलाय तू, याच्या पुढे येजो नको आणि वरते बी नको भेटजो मले. कारण जास्त शिल्लक चालतोय कर तू. अरे तू यावर उपकार केले रे मना, फटाके घेऊन तू अजून आणि काय शिकाडतोय रे मला तू. हाव भाऊ, अरे लय फटाके घेतले हो तुमनं, पेटी पॅक माल घेतला आणि पुरा रिक्षा भरून. अरे फटाके घेतले रे, ते शुकरमाने तू अजून. अरे जाय रे भाऊ, जाय रे घरी, रिकामं टेन्शन नको देऊ रे माझ्या डोक्याला. येणं गिरायकी नको खराब करू जाय. होय अरे चालला रे मी, का पाणी पडलाय तू यावर. हाव साले फटाके घ्या तर घ्या, आणि वरतून 2 गोष्टी बी आहे का. चालवा माय पावते तर काय न्यूज लागली आहे लाडक्या बहिणीची तर. चला जळगाव वाले, सरकारने जे पैसे दिले आहेत लाडक्या बहिणीचे, ते आता बंद झालेले आहेत. अरे बापरे, आता कस काय होईन व माय माय.
कारण या पैशांमुळे नवरा बायको मध्ये झगडे खूप वाढलेले आहेत, म्हणून सरकारने हा मोठा निर्णय घेतलेला आहे. व माय व दिवाळीचा बोनस म्हणून सरकार जे तुम्हाला पैसे देणार होती, आता तो बोनस बंद झालेला आहे. आणि शेवटची एक न्यूज आहे, ते संध्याकाळी तुम्हाला 6:30 वाजता समजेल. तर टीव्हीच्या सामने चिपकून राहा आणि पाहत राहा आपलं चॅनल. चला जळगाव वाले. आमची दिवाळी कस काय जाईन व माय. काय बने तो लाडक्या भावाच्या बहिणी आहे व माय. तुम्ही काय जोरात कानपट्टीत मारली व माय त्यानं. जाय व चिमणे 2 कप चहा ठेव मस्त मलाई मारके. अरे तुझ्या शोक पाणी बंद करा आता. त्या लाडक्या बहिणीचे पैसे भेटणे बंद झालं ना. उरा बापरे, काय गोष्ट करतेय तू. मग आता बरे न्यूज मध्ये तर पाहिलं म्हणा. थांब मी नीट पाहतो, तुला काही समजत नाही न्यूज मधलं. वा वा लय कलेक्टर व्हाय चाललाय न तू. चला जळगाव वाले. तुम्हाला पहिल्यांदा बी बोलता ना, आता बी बोलतोय. लाडक्या बहिणीचे पैसे बंद झाले आहे. मैं घडे घडे दिमाग नको खा. खाना असेल तर गु खा, पण दिमाग नका खा. अरे कोणाला सुनारतोय रे तू. थांबाय. अरे टाकल्या टीव्ही रे ते, त्याला काय समजते त्याच्यातलं. चला भेटूया संध्याकाळी 6:30 वाजता. चला जळगाव वाले. मग काय करू मी आता. मग रक्त गरम होते आलंय. थोडस मीठ टाक, मीठ आणि हळद लाव आणि मार स्वतःले. जास्त मातली आहे का हो तू. अरे तुझ्या पैसे दिवस पाहणे पडताय मले. नाही तर कोणा सरकारी नोकरीवाल्याच्या घरी जाते मी. का मला जबरदस्ती केली का तुला की लग्न कर माहिती तर. अरे अंधी झालती तो तुझ्या प्रेमात मी अंधी. अरे मग डॉक्टर जो जाती बापा चेकअप करायले. हे पाय मला दिवाळी येते आणि मला काही झगड्या पाहिजे नाही बरं. मला पैसे दे 5,000. माझ्या पोरासाठी कंदील आणि फटाक्याने जाते मी. व तू कितला खावलून गेली व शेजारी पाय व तुया. अरे तू कित्या लाखाचा खाते व रोजच्या रोज. अरे तुया कोणता बाग काटला रे म्हणा. लाडक्या बहिणीच्या पैशाचा खात होती मी. आता मागते तुला पैसे, देतोय की नाही. हाव ना देतो ना. अडीचा पैशाचा झाड लागलाय, तोडून घे जिथले पाहिजे. हे पाय भाऊ लगन कर्जनी हे रिकामे तमाशे पाहणे पडता घरामध्ये रिकामे. काय बी जर झालं गलती नवऱ्याचीच. अरे वा बेवा, हे काय चालू आहे तुमचं. अरे आणे पैसे. अरे का रे परविन्या, अरे चाल तू रे फटाके फोडायले. हाव हाव येतोस मी. तू जा पहिले पुढे. अरे का रे थोडासा तू आहे का रे. म्हणजे काय बनणार आहे तुया. तिकडच्या गल्लीतले पोरं आपल्यावर आक्रमण करताय रे सद्दामकन, आणि तू बनतोय चाल पुढे आलास मी. तुले काय म्हणू भाऊ दादा बाप गीत काय म्हणू का तुले. सांगतो तसं मला. अरे शिदार आहे रे, ये नसेल ते फटाके फोडायला नाही तर काय गरज बी नाही तुझी. आला त्याला राग फुग्गाचा आवाज येतो. काही गरज नाही रे तुझी, एकटाच काफी आहे त्याच्यासाठी मी. अरे बराबर आहे, दिवाळी आहे, घराच्या बाहेर निघ, फटाके गिटाके फोड. अरे वा बेवा, घरात जपून राहिलाय तो. अरे यार मी फाटते ना बे यार. फटाके फोडायले सुनसुन ते पकडायले बी मी लई चड्डी वल्ली होऊन जाते. तू बनतो आक्रमण करायला चाल कस काय जमीन यार. जाऊ दे भो, माझ्या गांड दोस्ताना आहे तो, त्याच्याबरोबर मला झालंच पडील. अरे ऐके पिंट्या. हा बोल, काय बाकी आहे आता. आव रे भो आला रे. 2 मिनिट थांब, बुटा घालू दे मला. आला की नाही लाईन वर. इथला टिपटाप कस काय बनवून आला रे तू. जर सद्दाम फुटला आणि ते माती उडाली आणि माझी डोळ्यात जर गेली तर म्हणून मला चष्मा घाललाय. राव रे चंगण्या. चाल गुच्चाप आक्रमण करायला.